एका गावात एक प्रसिद्ध पंडित राहत होते। एक दिवस एक श्रीमंत व्यापारी त्यांच्याकडे आला आणि म्हणाला, पंडितजी, माझ्याकडे भरपूर संपत्ती आहे, पण तरीही मी अस्वस्थ आणि असमाधानी आहे। मला शांततेचा मार्ग दाखवा। पंडित हसले आणि त्या व्यापाऱ्याला एक झाकण असलेला मातीचा घडा दिला। ते म्हणाले, या घड्याला नदीत घेऊन जा आणि झाकण न काढता पाण्याने पूर्ण भरून आण। तो व्यापारी नदीकडे गेला आणि घडा पाण्यात बुडवला, परंतु पाणी घड्यात जाऊ शकत नव्हते, कारण झाकण बंद होतं। त्याने चारदा पुन्हा प्रयत्न केला, पण झाकण असल्यामुळे पाणी आत जात नव्हते। अखेर निराश होऊन तो परत आला आणि पंडितांना म्हणाला, पंडितजी, हा घडा पाण्याने भरतच नाही। पंडित शांतपणे म्हणाले, हा घडा तुझ्या मनासारखा आहे। जसा घडा झाकणाने बंद आहे, तसंच तुझं मनही अहंकार, तणाव आणि अनावश्यक इच्छांनी झाकलं गेलं आहे। जेव्हा तू हे मनावरचं झाकण बाजूला ठेवशील, तेव्हाच आनंद आणि समाधानाने तुझं मन भरू शकेल। आयुष्यातील खरा आनंद आणि शांतता बाह्य संपत्तीमध्ये नसते, ती आपल्या अंतर्मनात असते। जेव्हा आपण अनावश्यक इच्छांचा त्याग करतो, तेव्हाच आपल्याला समाधानाचे खरे वैभव प्राप्त होते।